नमस्कार मंडळी. भल्या पहाटे ब्रह्ममुहूर्ताच्या वेळेस 4:30च्या सुमारास मी उठले पण घड्याळात 4:45 दिसत. 15 मिनिटे प्रातःविधी आटपली. त्याच्यानंतर आता योगासन करण्यास सुरुवात केली आहे. सध्याच्या युगात मेंटली तसेच फिजिकली फिट राहणं अत्यंत आवश्यक आहे. त्याच्यामुळे हे योगासन मी 15 ते 20 मिनिटं करत असते. हळूहळू टायमिंग वाढवणार सुद्धा आहे. त्याच्यामुळे दिवसभरात मला अजिबात थकवासुद्धा जाणवत नाही आणि पटापट अशी सर्व कामे आटोपून खूप रिलॅक्स असं फील होतं. आणि योगा तुम्ही जर नेहमी करत असाल तर तुम्हाला जाणवत असेल खूप पॉझिटिव्हिटी येते आणि कोणतेही काम करण्यास आपण खूप उत्साही राहतो. मंडळी, तुम्ही योगा स्टार्ट करणार असाल तर तुम्हाला कोणता त्रास नाही ना, हे जरूर बघा. आणि त्याच्यानंतर बिगिनरसाठीचा योगा तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार करा. आता बाहेर खूप अंधार दिसतोय आणि आता इथे मी घेतले मेथी साफ करायला. मेथीचा मोठा जोडा होता, त्यातली एवढी मेथी संपणार नव्हती म्हणून अर्धीच मेथी घेतली आणि अर्धी मेथी ठेवून गेली. अशी पानं कट करून पानं काढून घेते, कारण मी बनवणार आहे आज मेथीचे थेपले. सध्या छान अशी गुलाबी थंडी चालू आहे आणि थंडीमध्ये खूप सारे पोषक तत्व असलेले मेथीचे हे थेपले खूप छान लागतात. कारण मेथीची भाजी अशी केल्यानंतर मुलं खात नाहीत, माझाही मुलगा खात नाही. त्याच्यामुळे मी अशा प्रकारे थेपले बनवून त्याला देते आणि तो टिफिन फिनिश करतो. मग आता इथे मी मेथी साफ करण्यास तुपामध्ये घेतले. तिथे 2 चमचा मीठ टाकलं आहे आणि आता मेथी 2 मिनटं मी पाण्यात फुगत तशीच ठेवणार आहे. तोपर्यंत येऊन बसली आहे. पाणी पिलं 1 ग्लास. 4 बदाम खाल्ले. 4 बदाम नेहमी खाते, त्याच्यामुळे चांगले पोषक घटक आपल्या शरीराला मिळतात. आणि आता इथे मेथी स्वच्छ अशी धुवून घेते. 3 पाण्यात व्यवस्थित धुवून घेतली. इथे परातीमध्ये पीठसुद्धा घेतलं आहे गव्हाचं. आता त्याच्यामध्ये घालते थोडंसं मीठ. आता मेथी अशी बारीक कट करून घेतली. मेथी वगैरे ही जी कट करण्याची कामे असतात ती मी आदल्या दिवशी नाही करत, सकाळीच करते. कारण मी भल्या पहाटे उठत असते आणि मला प्रसन्न अशा सकाळी ही कामे करायला खूप आवडतं. त्याच्यामुळे रात्री मला लवकर झोपतासुद्धा येतं. आता हिंग, हळद घातले. अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा मसाला, अर्धा चमचा ओवा चुरून घातला, 2 चमचा तेल, तसेच 2 चमचा बेसन, आलं लसूण मिरचीचा ठेचा, तसेच पाववाटी दही घातले. हे सगळे जिन्नस छान असे मिक्स करून पिठाचा गोळा करून घेतला. जास्त पीठ मळायचं नाही आहे, फक्त 2 सेकंद मी पीठ ठेवलं आहे. कारण मला इथे वॉशिंग मशीन लावायची होती. पाणी आलं होतं आमचं, सकाळी पाणी येतं तेव्हाच मी मशीन लावून घेते. प्रेशरने पाणी येतं, त्यामुळे पटपट असे मशीनमध्ये कपडे धुतले जातात. आणि जर पाण्याला प्रेशर नसेल तर मशीन बिघडण्याचे चान्सेस जास्त असतात. त्याच्यामुळे प्रेशरने जेव्हा पाणी येतं तेव्हाच मी सकाळ मशीन लावते. आता हे पिठाचे गोळे करून घेतले. छोटे छोटे थेपले केल्यानंतर छान असे क्रिस्पी लागतात. त्याच्यामुळे मी आज छोटेच थेपले बनवत असते. आता थोडंसं पीठ लावून छान असे लाटून घेऊ. अगदी हलक्या हाताने हे लाटून घ्यायचे आहेत, कारण आपण पिठामध्ये दही आणि मेथी घालतो. त्याच्यामुळे पिठाला पाणी सुटतं आणि थोडं नरमच पीठ होतं. त्याच्यामुळे अगदी हलक्या हाताने लाटून घ्यायचे आहेत, पण पातळ असे मी लाटून घेतले आहेत. एका वेळेस 4 ते 5 मी थेपले लाटून घेते. अशा मी ताटामध्ये ठेवलेत एका साईडला आणि लोखंडी तव्यामध्ये थोडंसं तेल टाकून लगेचच थेपले भाजून घेते. परत असं थोडंसं तेल टाकून घ्यायचं साईडनी, म्हणजे छान असे क्रिस्पी आपले थेपले तयार होतात. आणि त्याचा स्मेल अगदी छान असतो, खूप सुगंध मस्त दरवळतो. आणि आता इथे कृत्विकचा टिफिन पॅक करून घेते. एका छोट्या टिफिनमध्ये कृत्विकला ॲपल दिलं आहे आणि एकामध्ये थेपले दिलेत. आणि आता कृत्विक छान स्माईलने उठलं आहे. आता मी घराची पूर्ण क्लिनिंग करून घेते. त्याच्यानंतर इथे आऊनसाठी ब्रेकफास्टसुद्धा तयार केला. कृत्विक 8:45 स्कूलमध्ये जात असतो. स्कूल असतं, त्यासाठी कृत्विकला आता मी तयार करणार आहे. त्याआधी माझी थोडी कामे राहिली ती आटोपून घेते. आत्ता वाजली आहेत 7:45. आता देवांची पूजा करून घेते. खूप दिवस असा प्रसन्न जातो आणि खूप छान वाटतं. सकाळ मी देवांची पूजा करून घेते. आणि त्याच्यानंतर आता गॅलरीमध्ये वृक्षवल्लींना पाणी घातले. तुळसला अगरबत्ती लावून तिची सुद्धा पूजा करून घेतली आहे. आणि आता सूर्यदेवाला नमस्कार केला आहे. आता मला दिवसभरात जी महत्त्वाची कामे करायची आहेत त्यांची एक लिस्ट बनवून घेते आणि त्यानुसार कामे पार पाडते. बाय मंडळी.